तर शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासूनच सुरुवात झाली आहे। आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि या उत्सवाच्या दिवशी हजारो साई भक्त हे शिर्डीमध्ये दाखल झालेत। साई नामाचा एकच जयघोष सध्या शिर्डीमध्ये झालेला आहे। आज देखील मंदिर हे रात्रभर खुलं असणार आहे। आज पहाटे काकड आरतीनंतर प्रतिमा आणि ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली। राज्यभरातून पायी पालख्यांसह भक्तगण जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल झाले। साई भक्तांनी शिर्डी जी आहे ती गजबजून गेली आहे। साई नामामध्ये दुमदुमून गेली आहे। तर विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते। यंदाही गुरुला वंदन करण्यासाठी शेगावमध्ये संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। आज सकाळपासूनच शेगावच्या मंदिर परिसरामध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या या दाखल झाल्या। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं संत गजानन महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं संत नगरी ही भक्तगणांनी फुलून गेली आहे। संत गजानन महाराजांच्या नामाचा गजर करत भक्त मनोभावे दर्शन घेताना दिसतात। तर शेगावमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। राज्यभरातून शेकडो भाविक हे शेगावमध्ये दाखल झालेले आहेत। संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ही जी भक्तगणांची मांदियाळी जी आहे ती आपण शेगावमध्ये पाहतोय। संत नगरी जी आहे ती भक्तांच्या उत्साहाने आणि जयघोषाने दुमदुमून गेली आहे। विदर्भाची पंढरी अशी या शेगावची ओळख आहे आणि शेगावमध्ये संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तगण जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मोठा उत्साह त्यांच्यामध्ये दिसतोय। अबालवृद्धापासून प्रत्येक जण संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आज शेगावमध्ये दाखल झाले। तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पंढरपूरमध्ये विठुरायाची गुरुपौर्णिमेला भेट होते। विठुराया आणि संत तुकाराम महाराजांची भेट गुरु शिष्य भेट ही मानली जाते। देहूमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भक्तांची मांदियाळी असते। विविध भागातून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी देहू नगरीमध्ये दाखल झाले। संत तुकाराम महाराज यांच्या देहूमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे संपूर्ण भाविक भक्त देहूच्या या मुख्य मंदिरात जगद्गुरू संत तुकोबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वीच पंढरपूरला एकादशी झालेली, मात्र ज्या भाविकांना पंढरपूरला जाता आले नाही ते असे भाविक या देहूमध्ये आलेले आहेत। कारण आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा या देहूमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त महत्त्वाचा दिवस असल्याने या ठिकाणी आता भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर इथे या ठिकाणी अनेक आबाल असेल, वृद्ध असेल असे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि पांडुरंगांचं दर्शन घेणारे इथं मुख्य मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचंही ते आता दर्शन घेणार आहे। त्यासाठी कुठंतरी आता या देहूच्या मुख्य मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, देहू। तर विदर्भाची पंढरी मानली जाणारी शेगाव नगरी जी आहे ती भक्तगणांनी फुलून गेली आहे। आपण पुन्हा शेगावमध्ये जातोय। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्या बरोबर आहेत। राहुल, शेगावमध्ये कसं वातावरण आहे? भक्तांची कशी मांदियाळी आहे? कारण की शेगावचं वातावरण जर का बघितलं तर अतिशय या ठिकाणी आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासूनच गजानन महाराजांच्या भक्तांनी गुरुपौर्णिमा निमित्त गजानन महाराजांच्या शेगावी नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। आता मी गजानन महाराजांच्या शेगावी नगरीमध्ये आहे आणि आपण देखील या ठिकाणी परिस्थिती बघू शकता की सकाळपासूनच भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज गजानन महाराजांचे दर्शन घेऊन या ठिकाणी खरं तर आपल्या गुरुंना
वंदन करण्यासाठी या ठिकाणी भक्त जे आहेत ते शेगावी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहावयास मिळते. जणू काही जत्रेचं स्वरूप जे आहे ते शेगावी नगरीला आलेलं आहे. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तब्बल 1 तास एवढा कालावधी जरी लागत असला तरी गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी लाईन मध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहेत. अतिशय या ठिकाणी गजानन महाराजांच्या प्रशासनाकडून देखील भक्तांची गैरसोय होणार नाही याची विशेषतः काळजी या ठिकाणी घेतली असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे. सकाळपासूनच गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते गजानन महाराजांचे दर्शन घेऊन खरं तर गुरुपौर्णिमा या ठिकाणी साजरी करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत. एकंदरीत आपण जर का बघितलं तर अतिशय आनंदाचं आणि गणगण गणात बोते यांच्या गजरामध्ये खरंय. आज संपूर्ण गजानन महाराजांची संत नगरी जी आहे ती या ठिकाणी दुमदुमली असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय गार्गी. खरंय खरंय राहुल, खऱ्या अर्थानं भक्तगणांची ही मांदियाळी आपण पाहतोय. अपडेट घेत राहू.